नमस्कार मित्रांनो, माझं नाव कार्तिक भट आणि खरं तर ही माझी पहिलीच वेळ आहे. पडद्याच्या पाठीमागे मी काम करणारा एक व्हिडिओ एडिटर आहे. आज मला कॅमेऱ्याच्या समोर आणण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे श्री शिवाजी नलावडे साहेब. खरं तर हे तेच करू शकतात की पडद्याच्या पाठीमागे असलेल्या माणसांना पडद्याच्या समोर कसं आणायचं, म्हणजे एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला एखादा मोठा व्यक्तिमत्व कसं बनवायचं ही जादू त्यांनाच जमते आणि हे तेच करू शकतात. तर आज आपण त्यांच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाबद्दल आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार शिवाजी साहेब, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. साहेब, मला खरं तर सांगा, ही जी तुम्ही आज सभा आयोजित केलेली आहे, सभा म्हणजे आज इतकं भव्य दिव्य सर्व तुमच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिलं, कार्यकर्त्यांनी पाहिलं, तर ही वॉर्ड पालक सभा काय आहे याच्याबद्दल थोडं सांगाल तर फार बरं होईल. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, जे राज्याचे आता उपमुख्यमंत्री आहेत, ज्या वेळेला त्यांनी हा पक्ष अस्तित्वात आणला त्याच्यानंतर काही दिवसानंतरच तत्कालीन मुंबईचे अध्यक्ष खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये म्हणजे 227 वार्डामध्ये एक वार्ड पालक नेमायला पाहिजे हा विचार मी मुंबईच्या सभेमध्ये मांडला. हजारो कार्यकर्त्यांच्या समोर हा विषय चर्चेला गेला. त्याला संमती सर्वांनी दिली आणि समीर भाऊ भुजबळ हे देखील एका वार्डाचे पालक झाले. मी सुद्धा ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम तालुक्यातील वार्ड नंबर 128चा मी सुद्धा वार्ड पालक झालो आणि मी आजही वार्ड पालक आहे. वार्ड पालक जी संकल्पना आहे की जशी मुलांना दत्तक घेतलं जातं, एखादा खासदार आमदार एखादं गाव दत्तक घेतो, त्या मुलाच्या किंवा त्या गावाच्या ज्या छोट्या मोठ्या समस्या असतात त्या समस्या पूर्णपणे पूर्ण ताकदीनिशी सोडवण्याचं काम जो करतो तो पालक. हा राजकीय वार्ड पालक संकल्पना ही माझी आहे आणि मुंबई शहरामध्ये ज्यांनी ज्यांनी त्याचा अभ्यास केला, कृती केली, ते उद्या या पक्षाचे नगरसेवक राहणार आहेत. ही वार्ड पालकाची संकल्पना आहे. आज या ठिकाणी 128 वार्डामधल्या सगळ्या वार्ड पालकांची सभा सर्व ज्येष्ठ नेतृत्वांच्या आमच्या नेत्यांच्या उपस्थितीत झाली. वार्ड अध्यक्ष असतील, वार्ड पालक असतील, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, मुंबईचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे पदाधिकारी, बेसिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, फ्रंटलचे, सेलचे, महिलांचे, मायनॉरिटी सेलचे, ओबीसीचे, सामाजिक न्याय विभागाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या गोष्टीला आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा बार आम्ही याच ठिकाणी उडून दिलेला आहे आणि त्याची सुरुवात आजपासून या ठिकाणी झालेली आहे. महापालिकेसाठी तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने तयारी केलेली आहे? वार्ड पालक ही जी संकल्पना ज्याच्यासाठी मी अटास केला होता, ही संकल्पना तीच आहे की प्रत्येक वार्ड पालकाने त्या वार्डातील वॉटर गटर मीटर, हेल्थ एज्युकेशन, पोलीस स्टेशन, महानगरपालिका, MSCB किंवा अदानी, रेशनिंग शॉप्स किंवा पक्ष संघटना किंवा आंदोलन काही करायचं असेल तर त्यासाठी कुणीतरी नेतृत्व करायला पाहिजे. तो वरिष्ठ असला पाहिजे, त्याची कॅपॅसिटी असला पाहिजे, त्याच्याकडे लिडरशिपची क्वालिटी असायला पाहिजे आणि त्याने सर्व इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच्या ताकदीवर उभं करण्याची ज्याची क्षमता आहे त्याला वार्ड पालक आम्ही नेमलेलं होतं. आणि आजही या 128 वार्डामध्ये त्याची उजळणी करण्याची, त्याचा शुभारंभ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी हे 3 जिल्ह्यांचा आज केलेला आहे. मग साहेब, एकंदरीत आपण किती जागा लढवणार आहात? मुंबईमध्ये 227 वार्ड आहेत. या 3 जिल्ह्यामध्ये 128 वार्ड आहेत. या 128 मधून आम्ही 60 वार्डाची मागणी करणार आहोत. कुठले 60 वार्ड की जर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महायुती अबाधित राहिली, महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला, तर आम्हाला 60 जागा मिळायला पाहिजे. तो आमचा अट्टहास राहणार. त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करणार, डायलॉगवर विश्वास ठेवणार, नेतृत्वाकडे पुन्हा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी बोलणार. आणि लोकसभेला आमचा त्या ठिकाणी आम्हाला अंडर एस्टिमेट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, महायुतीने. आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीलाही अंडर एस्टिमेट केलं. आम्हाला केवळ 3 जागा दिल्या.
जर आम्हाला जास्त जागा दिली असते तर आज या मुंबई शहरामध्ये आमचे 4 ते 5 आमदार या ठिकाणी दिसले असते. परंतु तसंच होऊ नये अशी आमच्या नेत्यांची इच्छा आहे, आमच्या पक्ष नेतृत्वाची इच्छा आहे आणि आमची माझ्यासहित सगळ्यांची इच्छा आहे महायुती राहावी. जर नाही झालं तर या ठिकाणी सर्वच्या सर्व वार्डामध्ये आम्ही वार्ड पालकाच्या नेतृत्वाखाली त्या वार्डामध्ये जो जो कार्यकर्त्याला तिकीट देईल, ज्याला AB फॉर्म आम्ही देऊ, त्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी आम्ही त्याला नगरसेवक कसा होईल यासाठी त्याची बांधणीची ही आम्ही आजची सभा लावलेली. तुम्ही आता महायुतीमध्ये एकत्र लढणार की वेगळे लढणार आहात? एकत्र लढणार. अच्छा. पण कोणाची इच्छाच नसेल, आम्हाला कोण या ठिकाणी मोजणारच नसेल तर आम्ही स्वतंत्र 100% लढणार. म्हणजे तुम्ही स्वतंत्रपणे लढण्याची एक चाहूल किंवा एक तो बार उडवून देण्याचा तुम्ही आता एक सभा ऐकली की नाही मला माहिती नाही, तुम्ही पाहिलेलं आहे ते शेकडो कार्यकर्त्यांनी दोन्ही हात वर करून. आणि असं काही हे नाही, हे काही मॉब सायकोलॉजी नाही, उत्स्फूर्तपणे लोकांनी त्याला दाद दिलेली आहे. अगदी या ठिकाणी कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. म्हणजे तुम्ही हे जाहीरपणे सांगताय की? जाहीरपणे मी सांगतोय. ओके साहेब, लोकसभा आणि विधानसभामध्ये या मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाची काय परिस्थिती होती एकंदरीत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली झाली. आज 2025. अनेक गोष्टी घडल्या. एक संघी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाले. नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आलो. पक्षाची अगोदरपासूनची स्थिती दिवसेंदिवस 2007 नंतर त्या ठिकाणी घसरण होत गेली. आमची संख्या लोकप्रतिनिधीची कमी होत गेली. आमच्या विधानसभेच्या आमदाराची कमी झाली, लोकसभेची सुद्धा कमी. लोकसभेचं आता तिकीटच नाही दिलं. आणि तिकीट जे दिलं, ज्यावेळी एक निवडून आला तो हा जिल्हा ईशान्य मुंबई जिल्हा, ज्या जिल्ह्याचा मी अध्यक्ष होतो, तिथेच फक्त तो आम्हाला संधी मिळाली. आता जरी आम्हाला इथे दिली असती, महायुतीचा उमेदवार हारला तर इथे आम्ही मागत होतो की आम्हाला ही तिकीट द्या. मी आज तुम्हाला सांगतो, दादांचा एक खासदार आम्ही मुंबईतून दिला असता. आणि आज न उद्या आम्ही सिद्ध करून दाखवू घेतलेला निर्णय चुकीचा होता, अनेक ठिकाणी चुकीचा निर्णय होता. परंतु महायुतीचा धर्म पाळायचा असतो. दादांनी आणि नेतृत्वाने सांगितलं आपल्याला पाळायचं, आम्ही ऐकलं ना, आम्ही ऐकणार, नेत्यांचंच ऐकणार. पण आमच्या भावना जर लोकांना सांगितल्या नाही, कार्यकर्त्यासमोर हितगुज नाही केलं तर हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. आणि लोकशाही मानणारा जर पक्ष असेल तर तुम्हाला लोकांचं जे काय बोलतात ते ऐकायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. ज्या वेळेला राष्ट्रवादी पक्ष हा स्थापन झाला 10 जून 1999 बरोबर, त्याच्यानंतरनं सर्वात पहिली पक्ष स्थापनेनंतरची सर्वात पहिली सभा आणि भव्य रॅली ही तुम्ही घेतली होती. आणि तेव्हाची राष्ट्रवादी आणि आत्ताची राष्ट्रवादी यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? 10 जून 1999 साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी पार्कवर जो न भूतो न भविष्यती असा राज्यातून देशातून जे सगळे कार्यकर्ते आले, त्याच्या अगोदर मुंबईमध्ये पवार साहेबांच्या पाठीमागे राहण्यासाठी मुंबईकरांची पहिली सभा मी लावली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये. मी हॉल बुक केला. मी हा शब्द मला बोलायला यासाठी भाग पडतोय, मला आठवण करून द्यायला पाहिजे ही की कोणी नव्हतं त्या काळामध्ये. पक्ष उभा केला, मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगला त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष जे होते नंतर झालेले भुजबळ साहेब त्या ठिकाणी नेते होते, डॉक्टर पद्मसिंह पाटील होते, अनेक नेते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या समोर ती सभा घेतली. 10 जूनची नंतर सभा झाली आणि ही गोष्ट खरी आहे. आतापर्यंत किती लोकसभा विधानसभा लढवल्या आहेत आणि आता शिक्षक मतदारसंघामध्ये जो काही तुम्ही प्रयत्न केलात त्याबद्दल आम्हाला सांगाल तर फार बरं होईल. लोकसभेची तिकीट कुठली उमेदवारी मी लढली नाही, परंतु मी आतापर्यंत लोकसभेची महायुती असेल, काँग्रेस पक्षामध्ये असतानाचे असेल, गुरुदास कामत साहेब असतील, अन्य कोण असेल, त्यांचे या जिल्ह्यातून नेतृत्व मीच केलेलं आहे. मी तालुक्यातून सुद्धा या घाटकोपर पश्चिममधून मीच नेतृत्व केलेलं आहे. विधानसभेच्या मी 3 घड्याळावर 2 आणि
विधानसभेवर 3 वेळा लढलो, पदवीधर मतदारसंघातून एकदा लढलो आणि विधान परिषदेमधून आता 6 महिन्यापूर्वी मला वाटतं मुंबई टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी मधून निवडणूक लढलो. 5 वेळा मला पक्षाने संधी दिली. मी विजयी होऊ शकलेलो नाही. पण माझ्या मनात आजही खंत आहे की महायुतीमध्ये अजितदादा पवार साहेबांनी, भुजबळ साहेबांनी, प्रफुल्ल तटकरे साहेबांनी मला एबी फॉर्म दिला. महायुतीमध्ये दुसऱ्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने शिंदे साहेबांच्या त्यांनी त्यांच्या उमेदवारांना कोणाला एबी फॉर्म दिला नव्हता. म्हणजे एबी फॉर्म देणारा महायुतीचा एकमेव उमेदवार जर प्रामाणिकपणे काम झालं असतं आणि एकट्या माझ्या पाठीमागे जर तिन्ही पक्ष जर उभे राहिले असते, ते 2 पक्ष, तर मी आज तुम्हाला विधान परिषदेमध्ये दिसला असतो. पण दुर्दैवाने झालं नाही. त्यांनी एबी फॉर्म दिला नाही भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने. पण त्यांच्या नेत्यांनी सगळ्या ठिकाणी सभा घेतल्या त्यांच्या उमेदवारासाठी, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी उपलब्ध करून दिलं आणि त्याचं दुःख मला आजही आहे. काय कारण असू शकतील? म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या पद्धतीने ती निवडणूक लढवलीत, आपण त्या निवडणुकी दरम्यान आपण सुद्धा भेटलो होतो, आपण सोशल मीडियासाठी पण काही कारण बिरण काही नाही. आम्हाला मुंबईकरांना राष्ट्रवादी आताच नाही पहिल्यापासून आम्हाला अंडर एस्टिमेट केलेलं आहे. त्या मुंबईमध्ये यांचं काही नाही, म्हणजे आम्हीच बोलायचं आमचं काही नाही. त्यामुळे दुसरे कोण बोलले त्याला काय फार महत्त्व नाही आणि त्याच्यामुळे असं यांना दिलंच पाहिजे असं काही त्यांना वाटलं नाही. ती ताकद कार्यकर्त्यांनी दाखवलेली नाही आणि ती ताकद आता दाखवण्याची वेळ आलेली आहे की अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा पक्ष मुंबईमध्ये काय आहे हे दाखवण्याची संधी आज ती मी त्याचं सोनं करणार हे मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो. शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये आता काही नेत्यांनी अशा स्टेटमेंट दिलेले होते की त्या आता काही गेलेल्या लोकांना परत घेणार नाहीत. पण अजितदादांच्या या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही काही लोकांना पुन्हा घेणार आहात का किंवा काही लोकांना घेऊ इच्छिणार आहात का? नाही, राष्ट्रवादीमधून जे लोक गेलेत, फार पूर्वी गेलेत, त्यांना घ्यायचं की नाही हा त्या नेत्यांचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नेतृत्वाचा. परंतु आता जी विधानसभा झाली त्या विधानसभेला ऐन विधानसभेच्या निवडणूक चालू असताना, त्याची प्रक्रिया चालू असताना पक्षाने ज्यांना भरपूर काही मोठमोठी पदं दिली तीच लोक ज्या वेळेला पक्ष सोडून गेले आणि परत पक्षामध्ये येण्याची भूमिका जे स्वीकारतायत, हा राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधी ॲक्सेप्ट करू शकत नाही आयडिओलॉजीला. ओके. आणि ही आयडिओलॉजी चुकीची आहे. म्हणजे शेवटी काय राजकारण, राजकीय पक्ष म्हणजे काय, निवडणुकीमध्ये कार्यकर्ता पक्षाच्या कामाला आला पाहिजे. ज्या कार्यकर्त्याला तुम्हाला भरभरून दिलं, मोठमोठी पदं दिली आणि तो पक्ष निवडणुकीला उभा राहिल्यानंतर तुम्ही त्या काळामध्ये ऐन वेळेला तुम्ही मैदान सोडून पळणार आणि नंतर परत तिथे काही शिजलं नाही म्हणून इकडे येणार, याला आमचा मुंबईकरांचा सक्त विरोध आहे. समजा जर साहेब त्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधून जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब आणि रोहित पवार यांना समजा येण्याची संधी मिळाली किंवा तुम्ही त्यांना जर घेऊन आलात तर हे शक्य होऊ शकतं? नाही नाही, हा तर तुम्ही एवढी मोठी गोष्ट बोलायला लागला. मी छोटा माणूस आहे, छोटा कार्यकर्ता आहे. हा अजितदादा पवार साहेबांच्या लेवलचा विषय आहे. हा निर्णय त्यांचा आहे. हा निर्णय आमच्यासारखे कार्यकर्ते नाही घेऊ शकत. आणि साहेब तुमच्या पक्षामध्ये आता अजितदादांच्या या पक्षामध्ये कार्यकर्ता जो येऊ इच्छिणार आहे तर त्याच्यासाठी काय तयारी तुम्ही करता? म्हणजे तुम्ही कशा प्रकारे पक्षप्रवेश करणार? आम्ही आता नुकतंच एक मला वाटतं 10-15 दिवसापूर्वी एक पत्र दिलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्षांना, पवार साहेबांना आणि प्रदेश अध्यक्षांना मागच्या आठवड्यामध्ये, की या पक्षामध्ये इथून पुढे पक्षामध्ये प्रवेश देताना तो ज्या लेवलचा कार्यकर्ता असेल त्या लेवलच्या पक्ष संघटनेच्या प्रमुखाला विचारल्याशिवाय, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपण कोणाचीही नेमणूक किंवा पक्षामध्ये घेऊन त्यांना एखादं पद द्यावं असं करू नये, अशा प्रकारची विनंती आम्ही लेखी पत्राद्वारे मी केलेली आहे. अच्छा. आणि आम्ही सर्व मुंबईच्या आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी, आमच्या फ्रंटलच्या अध्यक्षांनी मुंबईच्या, आम्ही लेखी पत्र राष्ट्रीय आणि प्रदेश अध्यक्षांना दिलेलं आहे. साहेब, आपलं सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे, तर त्या सहकार क्षेत्राबद्दल तुम्ही जर विस्तृतपणे सांगाल तर फार बरं होईल. मी
72 सालापासून एक क्षेत्रामध्ये आहे, सहकार क्षेत्रामध्ये. मी एक्स-एल-एन-टी आहे. लार्सन टुब्रोमध्ये मी कामगार होतो, मी हेल्पर होतो. मी भारतीय कामगार सेनेचा इमर्जन्सी नंतर संघर्ष करून मी 10,000 कामगारांचा जनरल सेक्रेटरी झालो. बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली मी तिथे झालो. आणि ज्यावेळेला लार्सन टुब्रोच्या बाहेर आलो त्यावेळेला त्याच्या अगोदर लार्सन टुब्रोमधली जी कामगारांची जी पतपिढी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी नेतृत्व केलं. तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी राज्यस्तरावरच्या सगळ्या मोठ्या संस्थांमध्ये मी त्या ठिकाणी अध्यक्ष राहिलो आहे, डायरेक्टर राहिलेलो आहे. आणि शेकडो कार्यकर्त्यांना, छोट्या कार्यकर्त्याला ज्याची बाजारामध्ये आर्थिक पत नाही त्या कार्यकर्त्याला या रांगेमध्ये त्याला मोठमोठी पदं देण्यामध्ये मी जीवाचं रान केलेलं आहे. क्या बात आहे. आणि साहेब आता म्हणजे आणखीन एक त्याच संदर्भातला माझा एक प्रश्न आहे की तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना असे किती तुम्ही कार्यकर्ते किंवा असे किती लोक तुम्ही घडवली आहेत किंवा त्याच्याबद्दल काही एक किस्सा सांगितला तर फार आम्हाला आवडेल. शेकडो कार्यकर्ते, शेकडो. मुंबई शहरामधलं मुंबई सहकारी बोर्ड आहे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे, त्याच्यानंतर मुंबई हाऊसिंग फेडरेशन आहे, पतसंस्थांचे फेडरेशन आहे, महिलांचे फेडरेशन आहे, बेरोजगारांचे फेडरेशन आहे, वगैरे वगैरे जे आहे. शेकडो कार्यकर्ते त्या पदावर माझ्यामुळे झाले, माझा दावा नाही. पण मास्तर मी, माझ्या शाळेत शिकलेले लोक आहेत ते, आणि त्यांनी नेहमी गुरूंचा आदर ठेवलेला आहे. ती लोक ज्या वेळेला या ठिकाणी मोठमोठ्या पदावर मी बघतोय, मला स्वतः व्यक्तिशाला तुम्हाला एक मी माझा किस्सा सांगतोय. नक्कीच. की आता आमच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर आज मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत. एकदम टॉप प्रोफाईलचा कार्यकर्ता आहे आणि कष्टाळू कार्यकर्ता आहे. मी ज्या वेळेला आमची मागे निवडणूक झाली त्यावेळेला प्रवीण दरेकर हे शिवसेनेमध्ये होते, मी राष्ट्रवादीमध्ये होतो. शिवसेना कुठली? बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब हयात असताना. आणि निवडणूक होण्यापूर्वीचे अगोदर 3 महिने आम्ही प्रवीण भाऊ दरेकर यांना अध्यक्ष बनवलं. अध्यक्ष बनवल्यानंतर सायनला एक हॉल आहे, मी आता विसरलोय सायनला, तर त्या हॉटेलच्या गच्चीवर एक सभा घेतली. 1000-1200 लोक होते आणि मी स्वतःहून जाहीर केले की प्रवीण भाऊंना फक्त 3 महिने मिळतात, पुढच्या वेळेच्यापासून सुद्धा प्रवीण भाऊच अध्यक्ष राहणार, अशा प्रकारचं हे केलं. आणि ती माहिती मिळाल्यानंतर ते बॅनर होर्डिंग वगैरे सगळे लागले गेले एअरपोर्टवर, इकडे तिकडे. मोठ्या नेत्यांनी चौकशी केली की बाबा हा कोण मुलगा आहे की हा मुंबई बँकेचा जिल्हा बँकेचा अध्यक्ष, तर म्हणे हे शिवसेनेचे कार्यकर्ता आहे आणि ते अध्यक्ष. म्हणे कसे काय अध्यक्ष झाले? म्हणे कोण नाही का दुसरे लोक तिथे आपले? ते बोले आपले नलावडे आहे, त्यांचीच करामत आहे सगळी वगैरे. मग मला ताबडतोब नेत्यांनी बोलून घेतलं. म्हणे तुम्ही अध्यक्ष व्हा 5 वर्ष, त्यांना बनवू नका ते शिवसेनेचे. मी त्यांना हात जोडून सांगितलं की साहेब मी शब्द दिलेला आहे आणि मी त्यांना पुन्हा अध्यक्ष बनवू नका, हे जर करायचं असेल तर ते पाप आहे, त्याच्यापेक्षा मी माझा राजीनामा देतो त्या संचालक पदाचा, पण मी अध्यक्ष त्यांनाच बनवणार. मी सगळा राग रुसवा सगळा सहन केला. मी ब्लॅकलिस्टमध्ये गेलो पण मी माझा शब्द पुरा केला आणि प्रवीण भाऊंना मी अध्यक्ष बनवलं. आणि तेच प्रवीण भाऊ त्याच्यानंतर मनसेमध्ये गेले. हो, मनसेमध्ये आमदार झाले, मनसेमधून भारतीय जनता पक्षात झाले. आज सहकारामुळे आमचा प्रवीण भाऊ आज भारतीय जनता पक्षामध्ये आज एकदम उमदा कार्यकर्ता, नेता म्हणून आज उभारतोय. आणि तोच आमच्या मुंबई बँकेचा अध्यक्ष आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मला मुंबईचं ज्या वेळेला सहकार दिसतोय, हा जो चालला आहे, याचा मला मनस्वी आनंद होतो. आणि तो त्यातला एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ही राज्यातल्या ज्या सगळ्या 31 जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याच्यातली 2-3 नंबरची जे 12,000 कोटीचा व्यवहार करणारी बँक, त्याच्यावर बसलेला अध्यक्ष हा माझा सहकारी आहे.
आणि असे कार्यकर्ते, माझ्या जवळचे कार्यकर्ते ज्या वेळेला असे मोठ्या पदावर मला दिसतात, याच्यात मला खरा आनंद आहे. म्हणजे यातून तुम्ही एका सामान्य कार्यकर्त्याला कशा पद्धतीने घडवलंय हे दिसून येते. असे तर अनेक लोक आहेत, की नेम आउट करू इच्छित नाही, अनेक लोक आहेत की ज्या लोकांना मी कालच कोणाला तरी काल परवा बोललो की तुमची परिस्थिती चांगली आहे. माझ्या याच्यामध्ये एका इन्स्टिट्यूट याच्यामध्ये बँकेमध्ये ज्यांना स्वतःचं घर नाही ती लोक मुंबई जिल्हा बँकेमध्ये डायरेक्टर बनवण्याची किंमत शिवाजी नलवडेची आहे. आणि मला याच्यात खूप आनंद आहे की आपल्यामुळे जर मदत होणार असेल. मी आता 71 वर्षाचा आहे आणि मी केव्हाच घोषित केलंय मला काय अध्यक्ष वगैरे काय परत मी कुठल्याच इन्स्टिट्यूशनमध्ये होणार नाही, आर्थिक संस्थेमध्ये होणार नाही. मी ठिकाणी मी ते पाळलेलं आहे. मला अनेक वेळा संधी आली, म्हणलं नो, का तरुणाला संधी दिली पाहिजे जशी तुम्ही मला दिली आहे. म्हणजे मी म्हणजे आत्ताही तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की माझं जेव्हा त्यांची भेट झाली माझी आणि त्यांची, त्यांनी मला सांगितलं की कार्तिक तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही माझी मुलाखत घ्या. मी म्हटलं साहेब मला तो अनुभव नाही आहे, पण तुम्ही ज्या प्रकारे माझ्यावरती विश्वास दाखवलात त्याबद्दल खरंच मी तुमचा आभारी आहे साहेब, त्यासाठी थँक्यू म्हणतो मनापासून. आणि आता पुन्हा एकदा मी या निवडणुकीचे जे वारे आता सुरू होणार आहेत पुन्हा एकदा त्याच्याकडे येतो की साहेब या लोकसभेला अजिबात लोकांना असं वाटलं नव्हतं की अजितदादांच्या पक्षाला इतका मोठा प्रतिसाद मिळेल. महायुतीमध्ये असताना कदाचित त्यांचे सीट्स कमी होतील असं वाटलं, पण भूतोना भविष्यती असं त्यांना 41 सीट्स निवडून आल्या विधानसभेला माफ करा, विधानसभेमध्ये त्यांच्या 41 सीट्स निवडून आल्या. तर तो रिस्पॉन्स आणि आता महापालिका निवडणुकीची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे तुमच्या पक्ष? लोकसभेमध्ये जे निकाल आले ते एवढे धक्कादायक निकाल महायुतीसाठी होते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सुद्धा होते, म्हणजे दादांच्या आमच्या पक्षाच्या. आणि ज्या वेळेला एवढं कामं करून काय नेमकं झालं, आपली चुका कुठे झाल्या, आपण कुठे कमी पडलो, हे आमच्या महायुतीतल्या नेत्यांनी, माझ्या पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि पूर्ण ताकदीनिशी मागच्या चुका रिपीट न करता निवडणूक पूर्ण राज्यामध्ये लढली गेली, मुंबईमध्ये लढली गेली. आणि न भूतो न भविष्यती 41 आमदार, त्यातले मुंबई लेक सना मलिक आमच्या निवडून आल्या. 40 मुंबईच्या बाहेरचे सगळे आमचे सहकारी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो की विरोधकांना येणारी महानगरपालिका निवडणूक असं कसं होऊ शकतं, अशा प्रकारचं वाक्य उच्चारावं लागेल त्यांना. 2/3 नगरसेवक महायुतीचे असतील, मी आज तुम्हाला सांगतो 2/3. आणि असं कसं, असं काही नाही. त्याच्यामध्ये आम्ही दुर्लक्ष केलं काही गोष्टीकडे, ते दुर्लक्ष विधानसभेमध्ये आम्ही सिद्ध केलं की आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर आम्ही काय करू शकतो, आणि ते महानगरपालिकेत होणार. यासाठी आपण बघतो की एक बूथ कमिटी पूर्णपणे स्ट्रॉंग असायला हवी, तर त्या बूथ कमिटी बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? 1999 साली ज्या वेळेला हा पक्ष अस्तित्वात आला राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा मुंबईमध्ये बूथ ही संकल्पना मांडणारा मीच कार्यकर्ता. अच्छा, बूथ, ज्याच्यामुळे आज राष्ट्रवादी तुम्हाला जी दिसते मुंबई शहरामध्ये, बूथ बूथ बूथ, नंतर राज्यामध्ये सर्व ठिकाणी व्हायला लागलं, पण बूथ ही संकल्पना पर्टिक्युलरली मुंबई शहरामध्ये ही संकल्पना मांडण्यामध्ये मी यशस्वी झालो. आणि मी आतापर्यंत 5 निवडणुका लढलो ना विधानसभेमध्ये. या बूथ या संकल्पनेवर माझा खूप विश्वास आहे. आणि आज बघा सगळे भारतीय जनता पक्ष तर 50 प्रमुख नेमतायत, ते आता नेमतायत, पण बूथ त्याच्या अगोदरचा जो बूथ आहे ही संकल्पना आमची आहे. आणि म्हणून बूथ हा फार महत्वाचा आहे. आता हा बूथ काय प्रकार आहे? हा बूथ हा एका वार्डामध्ये सर्वसाधारणपणे एक 35 ते 40 हजार वोटर असतात आणि 1000 ते 1200 साठी एका गठ्ठ्यासाठी एक भाग असतो, त्यालाच बूथ म्हणतात. त्या बूथमध्ये जर 1200 वोटर असतील तर त्या ठिकाणी किमान 10 कार्यकर्ते एका बूथसाठी असायला पाहिजे. ती संकल्पना आमची 1999ची. म्हणून तर या ईशान्य मोहिमेमध्ये मी ती राबवली. मग अख्ख्या 5 जिल्ह्यामध्ये 4 नगरसेवक निवडून आले आणि ह्या एकट्या माझ्या जिल्ह्यामध्ये 9 राष्ट्रवादीचे आणि 1 RPIचा अलाइड आठवले साहेबांचा, 10 नगरसेवक
हे एकट्या ईशानी या बूथमुळे निवडून आणले. आणि साहेब आत्ता तुम्ही जी ही वॉर्ड पालक सभा जी तुम्ही आयोजित केली त्याच्यामध्ये सुद्धा तेच दिसून आलं की साधारण तुम्ही आज एक छोटंसं सभागृह घेतलं तर त्याच्यामध्ये किती अंदाजे प्रेक्षक आले होते आणि अनएक्सपेक्टेड किती हे कार्यकर्ते तुम्हाला? आम्ही याच्यामध्ये फार मोठा गाजावाजा केला नाही. 4 दिवसापूर्वी ठरवलं, कारण लोकसभा झाली, विधानसभा झाली, तेच निवडणूक, तेच वाढदिवस, तेच कार्यालयात जाणे, वाढदिवस साजरे करणे, व्हॉट्सअपवर करणे, याच्या पलीकडे पक्ष जायलाच तयार नाही. नेत्याच्याबरोबर फोटो काढणे, बाकी काही विषयाची व्हायलाच नाही. माझ्या लक्षात आलं की आपल्याला, मला वाटतं आपण कुठेतरी चूक करतोय. सगळे पक्ष कामाला लागले. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेवटी आम्ही पत्र लिहिलं होतं की तुम्ही व्यूहरचना आखायला पाहिजे, पण शेवटी मीच विचार केला की व्यूहरचना आखायचे आपणही पण कार्यकर्ते आहोत, आपणही नेते आहोत, मग आपणच स्वतःच्या घरापासून सुरुवात करूया. म्हणून ही व्यूहरचना करण्यासाठी एक झलक म्हणून या ठिकाणी दाखवलं. तुम्हाला 8 तारखेपासून तुम्हाला मी चमत्कार दाखवतो. या मुंबईमध्ये मी सकाळी 7 वाजल्यापासून धोबी पछाड करायला सुरुवात करणार आहे आणि कार्यकर्त्यामध्ये एवढा जोश येईल की मी नगरसेवक होऊ शकतो, मी घड्याळावर नगरसेवक होऊ शकतो, मी अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून नगरसेवक होऊ शकतो. एवढा आत्मविश्वास तयार करण्याचं काम हे माझं असेल, माझ्या सगळ्या सहकार्यांचं असेल आणि त्यात मी यशस्वी होईल. नक्कीच. आज आम्ही पाहिलं की जवळपास 300 कॅपॅसिटीचा असलेला सभागृह, याच्यामध्ये 400 ते 500च्या वरती आज पदाधिकारी इथे आले होते. नाही, मी ओव्हर एस्टिमेशन करणार नाही. मी या सभागृहाची कॅपॅसिटी समोर 376 आहे, 75 नाही, 77 नाही. ओके. 376 इथे बसले होते, 20-25 जण इथे बसले होते, 20-25 जण इथे उभे होते आणि 15-1 लोक ह्या साईडला उभे होते. आणि आज अप टू 450 हे लोक आले. आमची अपेक्षा 350ची होती, परंतु एनरोलमेंट माझं 586चं आहे. माझे सगळ्यांनी फॉर्म भरून दिले. आमच्या सर्व तालुकाध्यक्षांनी, आमच्या जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार, आमच्या वार्ड अध्यक्षांनी, आमच्या सगळ्या लोकांनी ज्यांना पार्टिसिपेट करायचे त्यांच्या घरात जाऊन हे केले, फॉर्म भरून घेतले, त्यांची नोंद केली, ती नावं टाईप केलेली आणि ज्यांची नाव फॉर्म होते तेच लोक हे सभेला, डेसिग्नेटेड लोक आले. असा कोणी पण सभेमध्ये आला नाही. ज्यांनी फॉर्म भरला, जो पदावर आहे, वार्ड अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, युवक असेल, महिला असेल, मायनॉरिटी असेल, सगळ्या प्रकारचे लोक, ते सगळे लोक दिसतील. आणि आमची एकदा काम करायला सुरुवात झाली, आमच्या शाळेत कोण नापास होणार नाही. माझ्या शाळेत तर नापास व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण म्हणतो की कुठेतरी पक्षामध्ये महिलांचा सहभाग फार कमी असतो, पण आजच्या या तुमच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुम्ही पाहिलंच असेल, आजच्या सभागृहामध्ये जवळजवळ 50% महिला आजच्या या सभेमध्ये होत्या आणि या सगळ्या आमच्या पदाधिकारी होत्या. आणि त्या पदाधिकाऱ्यांना जागरूक करणं हे आमच्या जिल्हा, तालुका आणि वार्ड स्तरावरल्या नेत्यांनी केलं. त्याचं मला या ठिकाणी खूप कौतुक वाटतंय. एवढ्या महिला उपस्थित करणं वगैरे. आणि 4 दिवसाच्या पिरियडमध्ये आता ही लाडकी बहीण योजना जी आहे, मी अगोदरच अनेक माझ्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे, प्रत्येक असेंब्लीमध्ये, राज्यामध्ये प्रत्येक असेंब्लीमध्ये 20,000चं मताधिक्य या लाडक्या बहीण योजनेमध्ये आहे. अगदीच 1,60,00,000 बेनिफिशरी झाल्या महिला. त्याचं सगळं गणित मांडून पाहिलं, किती लोक टर्नआउट होतील, किती लोक महाआघाडीला जरी त्यांनी बेनिफिशरी घेतला असेल लाडकी बहीण योजनेअंतर्गत, किती इकडे होतील, तर 20,000. त्याच वेळी ठरलं होतं लाडक्या बहीण योजनेचं, दुनिया इकडची तिकडे होईल, महायुतीला सगळी मतं मिळणार. आणि मग बघितलं तुम्ही काय झालं ते. हो, नक्कीच. ही लाडकी बहीण योजना जी आहे, आणखी ज्या योजना आहेत त्या सुद्धा योजना याला कारणीभूत आहे. सरकारने दिलेले शब्द पाळण्याची परंपरा आहे आणि अजितदादासारखा कर्मठ नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता ज्यावेळी या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळेला मला स्वतःला वाटलं नव्हतं की 15 ते 20च्या पुढे आम्ही जाऊ, पण आमचा सुद्धा अंदाज चुकला आणि 41 लोक निवडून आले. लोकांनी भविष्य करायची, बाकीत करायचं सोडा, आम्हालाच वाटलं नाही की एवढे निवडून येतील. 41 लोक निवडून आले. आणि मग आता जो तुम्ही हा कार्यक्रम घेतलात साहेब, वॉर्ड पालक, त्याचं आणखीन थोडं सविस्तरपणे सांगाल का? म्हणजे त्याच्या पुढच्या योजना आणि त्यांच्या संकल्पना काय काय असणार आहे? मुंबईमध्ये 227 वार्ड, आज 128 वार्डाची सभा घेतली. या 128 वार्डाचं नेतृत्व कोणी करायचं? अच्छा. एकट्या माणसाचं काम नाही.
ना कार्याध्यक्षाचं काम आहे, ना जिल्हाध्यक्षाचं काम आहे, तालुका अध्यक्षाचं काम आहे. तुम्हाला वार्ड स्तरावर कोणतरी पाटील असायला पाहिजे. त्या पाटलाचं राजकारणामध्ये नाव मी वार्ड पालक हे नाव ठेवलेलं आहे. यांच्या माध्यमातून सगळे आम्ही कामकाज इथून पुढे करणार आहे. मी जे आता प्रत्येकाच्या एरियात जाणार आहे, वार्डात जाणार आहे, त्या वार्ड पालकाला, त्या पाटलाला घेऊन मी कार्यकर्त्यांच्या घरी जाणार आहे आणि कार्यकर्त्यामध्ये जोश तयार करणार. मग तो महिला असो, युवक असो, कोणी असो, जोश तयार करणार आणि त्यांनी काय काम करायचं, काय काम केलेलं आहे, उद्या काय करायचंय, त्याची अकाउंटेबिलिटी सुद्धा मी रोज करणार. आणि मला पूर्णपणे, मला 2002चा मला अनुभव आहे ना, एवढं काम केलं ना. आणि माणसं एकदा ठरवलं ना, काय पण करू शकतो माणूस. तुमचा विचार हा स्पष्ट असायला पाहिजे. अगदी काय पण करू शकतो तुम्ही. अगदी बरोबर. तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला कार्याध्यक्षाचा अनुभव आहे, मग तुम्ही या पक्षाचे अध्यक्ष म्हणजे या कामकाजासाठी तुम्ही अध्यक्ष का नाही झालात? अरे दिलं पाहिजे ना. मगाशी मी बोललो ना, दिलं तर घेणार ना. मी तर कधीच काय मागितलं नाही. मी पहिल्यांदा मागितलंय. समीर भाऊनी राजीनामा दिला, म्हटलं मी ही जबाबदारी सांभाळतो. नाही दिला अद्याप. एवढे दिवस फुकट गेले. काय हरकत नाही. पक्ष नेतृत्वाचा प्रश्न आहे. आज मला उद्याचा दिवस माझा आहे. माझा पूर्ण विश्वास आहे, उद्या मी या पक्षाला मुंबईमध्ये सत्तेमध्ये आणण्याची किमया मी दाखवू शकतो. आणि माझा इतिहास आहे, सत्तेमध्ये मी आणू शकतो. हे मी सिद्ध करून दाखवले. दुसरं कोणी या शहरात सिद्ध नाही करून दाखवलं. आणि म्हणून हा प्रयत्न आहे आणि हा यशस्वी होणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होणार. MLCचा अनुभव काय सांगतो त्याच्याबद्दल? मला तर पक्षाने 3 वेळा विधानसभा दिली, एकदा विधान परिषद दिली, विधान पदवीधर मतदारसंघ. आता टीचर लढली 6 महिन्यापूर्वी. नाही मला यश आलं. पण आता मला वाटतंय की माझ्या पक्षाला वाटतंय की या माणसाला जर MLC दिली असती तर आता विधानसभेच्या वेळेला सुद्धा फायदा झाला असता. झालेल्या लोकसभेमध्ये सुद्धा महायुतीचा उमेदवार एखादा वाढला असता. एनिवे, देर आहे दुरुस्त आहे. उद्याचा दिवस माझा आहे. माझ्यावर एवढा पूर्ण विश्वास आहे. माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे. माझ्या कर्मावर विश्वास आहे. आणि दुसरा, मी लाचार नाही कार्यकर्ता. मी स्वाभिमानी नेत्याचा पक्ष होता ना. आणि आजही स्वाभिमानीच नेता आहे अजितदादा पवार. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. मी ते कार्यकर्ता, वय वगैरे सोडून द्या, मी त्यांचा भक्त आहे. दादांचा दिलेला शब्द पाळणारा माणूस. आणि मी दाखवतो चमत्कार मुंबईमध्ये. सत्ता कायचीच असते, संघटना काय करू शकते, आमचं काय नाही, आमचं काय, आम्हीच बोलत राहायचं असं नाही आहे. हे खूप चमत्कार करणारे लोक आहे मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादीचे. आणि करून दाखवले याच लोकांनी. नवीन कोण लोक नाही, तेच लोक आहेत. आता अलीकडच्या काळात थोडे नवीन आले असते, परंतु तेच लोक आहेत. तीच भूमी आहे, तोच मतदार आहे, तीच सगळी भौगोलिक परिस्थिती आहे. मग न यायला काय अडचण आहे निवडून यायला. कप्तान बरोबर पाहिजे. आणि राजा आहे ना, राजा तशी प्रजा असते. राजाने कष्ट करायला पाहिजे. माझी कष्ट करायची तयारी आणि मी करू शकतो. एकही गोळी न खाणारा मी कार्यकर्ता आहे. वय वर्ष 71. मी हेल्थ बरोबर आहे माझी. मला काही आडवं येत नाही, काही नाही. आणि माझी कसली हव्यासही नाही. माझी कुठे प्रसिद्धी व्हायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं, मी पहिल्यांदा करतोय हे सर्व. मी तुम्हाला ऑन कॅमेरा बोलतोय, हे मी पहिल्यांदा करतोय. असं अमुक तमुक, हे माझा फोटो हे वगैरे. मला पण मगाशी बोलताना हे मला चमत्कारिक वाटत होते. असा काय प्रकार आहे सर्व. पण परंतु आता मला लोकांसमोर गेलं. जमाना हा याचा तुमचा सोशल मीडियाचा आहे. लोकांना समजलं पाहिजे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा आज सोशल मीडिया हा कितीतरी मोठा आणि वास्ट आहे. आणि मला वाटतं त्याचा उपयोग मी करून घ्यायला पाहिजे माझ्यासारख्या. आपल्याला माहिती सांगतो की मी दर आठवड्यातून 4 कार्यक्रम करत असतो. अच्छा. दर एका आठवड्याला किमान 4 कार्यक्रम मी लोकांमध्ये असतो. त्या ठिकाणी माझी प्रेझेन्सी असते. मी त्या ठिकाणी स्पीच देतो. आणि असे हजारो लाखो लोकांशी संवाद साधायला मला माझ्या आयुष्यामध्ये संधी मिळाली. मी त्या संधीचं सोनं उद्याचं भविष्य माझं आहे. उद्याचं राष्ट्रवादी काँग्रेस भविष्य उद्या मला दिसणार आहे सत्तेमध्ये. मला सत्तेमध्ये बघायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. मला काय नगरसेवक व्हायचं नाही. आता होऊन गेल्या दोन्ही निवडणुका, लोकसभा विधानसभा, ठीक आहे. पण नगरसेवक आज ह्या पोरांना, ह्या मुलींना किंवा सिनियर कार्यकर्त्याला सुद्धा मला सत्तेत बघायचं आहे. आणि मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांसाठी काय करू शकतो हे पण मी सिद्ध करून दाखवणार आहे. आणि 36 विधानसभा म्हणजे राज्याच्या या संपूर्ण 288 मध्ये 36 विधानसभा म्हणजे छोटी गोष्ट समजू. इथे जर आमचं काय अस्तित्व नसेल
तर स्वतःच्या पक्षाच्या बळावर आम्ही कधी सत्तेवर येणार, ती संकल्पना कधी पुरी होणार, ज्या वेळेला किमान 15 आमदार या मुंबई शहरातून निवडून आणायचे असतील. असं मला वाटतं की खूप कष्ट करायला पाहिजे. 1999 साली जे केलं, 2002 साली केलं, तो राष्ट्रवादी काँग्रेस इथं उभा करायला पाहिजे. आणि त्याच पिरियडमधला मी कार्यकर्ता आहे. मला जर संधी मिळाली, या संधीचं मी निश्चितपणे सोनं करेल. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, मला पूर्ण आत्मविश्वास, उद्याचा दिवस माझा आहे. नक्कीच नक्कीच. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही आता मला सांगितलं की तुमचं वय वर्ष 71 आहे, तुम्ही आतापर्यंत एकही कुठली गोळी खाल्लेली नाहीयेत. ज्या वयामध्ये जे वयस्कर लोक थकतात, जिथे आयुष्य संपलं असं समजतात, मी आहे ना. हो, मला अजिबात वाटत नाही तुम्ही वय वर्ष 71 आहात. पण साहेब, तुम्हाला आता वय वर्ष 71 आणि तुमचा राजकीय प्रवास हा एकंदरीत 47 वर्षाचा तुमचा राजकीय प्रवास आहे. तर या राजकीय प्रवासाला थोडा आता तुम्ही मागे जाऊन जेव्हा बघता, तर तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे कसा तो प्रवास झालाय तुमचा? मला तर वाटतच नाही लोक का हारतात. एखादा नगरसेवक झालेला, आमदार झालेला, खासदार, ही लोक हारतात का? मला आश्चर्य वाटतं हारणाऱ्या लोकांचं. का बाबा तुम्ही हारताय? तुम्हाला निधी शासनाचा, आमदार झाला तर आहे ना, केंद्राचा, मुंबई महानगरपालिका असेल, मग तुम्ही त्यांचा निधी असताना तुम्ही लोकांसाठी का वापरत नाही? तुम्ही लोकांसाठी उपलब्ध का होत नाही? तुम्ही लोकांची कामं का करत नाही? मी आपल्याला दुसरा माहिती म्हणून सांगतो. मी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी संचालक आहे. तुम्हाला माहिती आहे, मी 30 वर्ष आहे नॉनस्टॉप. हो. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, मी मेलो तरच हारेल, एवढा आत्मविश्वास मला आहे. कारण मी रोज काम करतो, रोज सहकाराचं राजकारण मी रोज काम करतो. तिथे मला संधी, माझा मतदार ठरलेला आहे. काय त्यांचं, त्यांना हाय आलो म्हटलं तरी बरं वाटतं. त्यांच्या सुखात जाऊ दे, दुःखात गेलं ना त्यांना खूप बरं वाटतं, सुखात गेल्यानंतरही खूप बरं वाटतं. ते कधी प्रश्न सांगतात, मी कधी त्यांचा सोडवतोय, याची आतुरतेने मी रोज वाट बघत असतो. म्हणून किती पक्ष आले आणि किती नेते आले, एका मताला 20-20 हजार रुपये देऊन पाहिले. मला हरवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केला. मी जमिनीवर राहून मुंबई जिल्हा बँकेमध्ये आज 30 वर्ष नॉन स्टॉप मी डायरेक्टर आहे. मी 4 वेळा त्या ठिकाणी चेअरमन झालो. काही नाही, आजही रोजी मला, मी चेअरमन नसताना मला जेवढा सन्मान आज मिळतोय, चेअरमन असताना मिळत होता ना आजही मिळतो. आणि चेअरमन तर माझाच माणूस आहे, प्रवीण दरेकर. आणि सगळ्या जगाला, भारतीय जनता पक्षाला माहिती आहे, मुंबईकरांना माहिती आहे. जर प्रवीण दरेकर आमचे जर आता मंत्री झाले असते ना, तुम्हाला माहिती, मी अतिशक्ती वाटेल, लोक त्यांच्याकडे जाण्यापूर्वी माझ्याकडेच आले असते. राष्ट्रवादी, ते प्रवीण भाऊंना सांगा आमचं काम. एवढा आत्मविश्वास माझ्या कार्यकर्ता मित्राविषयी आजही ते होतं, आजही आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही आता या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, तसं तुम्ही हा राजकीय प्रवास करत असताना, सहकार क्षेत्रात काम करत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबाला किती वेळ दिलाय आणि कुटुंबासोबत तुमचं आता बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे कारण तुम्ही पूर्ण वेळ पक्षासाठी देता, सहकार क्षेत्राला देता, तर कुटुंबासोबतचा वेळ तुम्ही कसा काय घालवता? प्रामाणिकपणे सांगतो, मी कुटुंबाला, म्हणजे पत्नीला वेळ, पत्नी म्हणून मी तिचा नवरा म्हणून जो द्यायला पाहिजे तो 10% पण आयुष्यात दिलेला नाही. आणि आता माझी मिसेस मी वेळ देईल ह्या गोष्टीवर तिचा काही विश्वास नाही. पण मी नातवांमध्ये खूप वेळ देतो, नातवाला वगैरे. आणि ते माझ्याबरोबर जे लोक गाडीत प्रवास करतात, 2 तासाच्या पिरियडमध्ये मी नातवाला फोन करत असतो. नातू म्हणजे जे मुलांवर करू शकलो नाही प्रेम, ते नातवावर करण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. आणि एनिवे तरी सुद्धा मी जेवढा वेळ मिळेल तेवढा कुटुंबामध्ये देतो. आणि आता सगळे समाधानी आहेत. मी वेळ नाही दिला, त्यांच्या अंगवळणी पडले, हे वेळ देतच नाही, त्यामुळे ते रडत बसत नाही. नाही तर नका देऊ तुम्ही वेळ, तुम्ही तुमचं काम करा आणि आमचं काम करा. माझी मिसेस आज रोजी महाबळेश्वरला गेलेली आहे. अच्छा. मला बोलली पण नाही ती माझ्यावर येत आहे का म्हणून. तिच्या मैत्रिणी बरोबर गेली 3 दिवस, जावं म्हटलं ते अपेक्षा पण करत नाही. जसं तुम्ही म्हणजे हा पूर्ण आयुष्य तुम्ही या पक्षाला मोठं करण्यामध्ये तो वाहून दिलेलं आहे. आता साहेब, थोडंसं कार्यक्रमाच्या शेवटाकडे मी येतो. तुम्ही साहेब एका सायकलवरून फिरणारा कार्यकर्ता ते आज तुम्ही पक्ष संघटना मोठा करणारा एक पदाधिकारी आज आहात. तर तुम्ही आत्ता या
राजकारणात येणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा युवा पिढीला काय संदेश द्याल, म्हणजे तुम्ही त्यांना काय सांगाल? मला असं वाटतं की राजकारण असो, समाजकारण असो किंवा याच्या पलीकडे असो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तुम्ही निष्ठेने काम करायला पाहिजे. तुम्हाला नियतीने जे काम आखून दिलेलं आहे, तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये, डिजिटल क्षेत्रामध्ये तुम्हाला नियतीने तुम्हाला पाडलेलं आहे, तुम्ही ते प्रामाणिकपणे करायला पाहिजे. टीचरने टीचरचं काम करा, पॉलिटिशियनने पॉलिटिशियनचं काम करायला पाहिजे. मी सहकारातला सुद्धा काय, मी प्रामाणिकपणे काम. मला विचारा ना सहकारातला कुठलाही कायदा विचारा, कुठलंही सोल्युशन विचारा, देर इज अ सोल्युशन फ्रॉम मी ऑन कोऑपरेटिव्ह. एवढ्या वर्षाचा आम्ही प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये जे अभ्यास करतो. तुम्ही बघा माझ्या कार्यालयामध्ये आला का ते तुम्ही कधी वकील झाला बोलतात. मी म्हटलं वकील वगैरे नाही, पण ही सगळी पुस्तकं, म्हटलं माझा मुलगा वकील आहे, बाजूला ऑफिस आहे, मी त्याला कधीच विचारत नाही. मला काय अडचण आली तुमच्या क्षेत्रात आली, उद्या सायबरचा प्रॉब्लेम आला, माझ्याकडे सायबर ॲक्ट माझ्या तिथे माझ्या केसमध्ये आहे. IPCचा प्रॉब्लेम माझ्याकडे IPCचे पुस्तक आहे. अमुक याचा आला, एन्व्हायरमेंटचा आला, त्याचा ॲक्ट माझ्याकडे आहे. साखरेच्या संदर्भात शुगर कंट्रोल ॲक्ट माझ्याकडे आहे. विचारत नाही. आपल्याला दुसऱ्याला विचारायचं कशासाठी? तुम्हाला नाही समज, तुम्ही प्रयत्नच करणार नाही. कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, राहिला प्रश्न, लोक पैसे, हा विषय फार महत्वाचा आहे लोकांना. पैसे तर मला पण लागतात, उद्या पण लागतील, काल पण लागत होते, पण माणसाने ठरवायला पाहिजे ना तुला किती पैसे लागतात. ते किती लागतात एका माणसाला पैसे किती लागतात? एक गाडी पाहिजे चांगली, बायकोला पाहिजे, मला पाहिजे, मुलांना पाहिजे, म्हणजे 3 गाड्या पाहिजे. काही लोक 10 गाड्या घेतात. कशासाठी गाड्या घेतात? नाही, मला अजून नाही समजलं. हा, फ्लॅट पाहिजे, ठीक आहे, 500-1000 स्क्वेअर फीट, एखाद्याला 5000, मी तेही समजत. कशाला तुम्ही एवढे मोठे फ्लॅट कशासाठी घेतात ते लोक? बरोबर. जमीन पाहिजे 100 एकर, कशासाठी? तुम्ही साधे स्वतःच्या 1 एकर जमिनीमध्ये जायला तयार नाही, तुम्ही 100 एकर. मी कार्यकर्त्याचं बोलतोय, मी मोठ्या लोकांचं बोलत नाही. कार्यकर्त्यांनी स्थिमित राहायला पाहिजे आणि आपली लांबी रुंदी बघून करायला पाहिजे. कार्यकर्ता त्याला निवडणूक लढवायची आहे. मग अशी मी भाषणात सांगितलं की निवडणूक लढवायची आहे तर तुम्ही सॉफ्टवेअर घेतलं पाहिजे, आणि कोणाला नसेल घ्यायची हे तर माझ्याकडे या. असले अरे म्हटले तुम्ही सॉफ्टवेअर ते 7-8 हजार का 9 हजार जे काय असेल ते तुम्ही घेऊ शकत नाही. महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे कसं असतं ते तुम्हाला हे समजलं पाहिजे. आपण याला पुरेसा पडणार आहे की नाही. आपल्या कुवतीपेक्षा जास्त काम स्वीकारू नये ह्या मताचा मी आहे. तुम्ही साधा ग्रामपंचायतचा सदस्य नाही, मला राष्ट्रपती व्हायचंय, कसं काय होणार तुम्ही राष्ट्रपती? बरोबर. आपल्या कुवतीत अवकातीत राहायचं आणि दिलेलं काम प्रामाणिकपणे करायचं, आणि चुकीचं काम कोणी सांगितलं तर करायचं नाही. खूप मोठा सल्ला. एवढ्या 3-4 गोष्टी सांभाळल्या या जगात कोणाचीच गरज नाही आपल्याला. पैसे तर अजिबात लागत नाही, अजिबात गरज नाही, आपोआप येतात पैसे. तुमचं साहेब इतकं मोठं व्यक्तिमत्व मला का जाणवत आहे, कारण मी जेव्हा तुमच्या कधी ऑफिसला येतो तर तुमच्या ऑफिसमध्ये मी पाहिले साहेब की कुठल्याच राजकीय नेत्याचं, जे आता इथे या बॅनरवरती फोटो आहेत त्यापैकी कोणाचेच फोटो नाही आहेत. कारण एखाद्या कुठल्या पदाधिकाऱ्याच्या ऑफिसला जातो तर त्याच्या पक्षाच्या अध्यक्षाचा, बऱ्याच लोकांचे तो फोटो लावलेला असतो. पण तुमच्या ऑफिसमध्ये साहेब मी पाहिलेत फक्त पुस्तकं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो. तर याच्या पाठीमागे काय, वसंतदादा पाटलांचा फोटो, तर याच्या पाठीमागे काय, किंवा त्यांनी असं काय तुम्हाला प्रेरणा दिली? माझा एक वार्ड अध्यक्ष आहे ते शंकर महाडिक, तालुका अध्यक्ष आहे, यांची कार्यालय आहे. कार्यालय ज्यावेळेला उद्घाटन जयंत पाटील साहेब होते आणि भुजबळ साहेब होते आणि नवाब मलिक जे होते, आणि या लोकांनी विचारलं की त्या याच्या बोर्डावर काय लिहायचं. म्हणलं बोर्डावर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, घड्याळ आणि पवार साहेब. तर हे बोलले लोक की साहेब ते तुमचा फोटो. म्हणलं अजिबात नाही. राजकारणामध्ये जो पक्ष आहे ना त्यांचाच फोटो टाकायला पाहिजे. इथे राजकारणामध्ये एवढा अस्थिर आहे, एवढी अनसर्टनिटी आहे, फोटो टाकलेला माणूस कधी पक्ष बदलेल, मग त्या फोटोचं काय करायचं त्यावेळेला. म्हणलं एकमेव माणूस आहे ते आहे, त्यांचा टाका, माझा काय भरोसा नाही. म्हटलं हे जस्ट गमतीने म्हणालो. त्याच्यानंतर काही दिवसांनी झाला पक्ष स्प्लिट झाला. माझा निर्णय बरोबर आहे ना? अगदी बरोबर. म्हणून जो पक्षाचा, आता आमचा पक्षाचा नेता कोण आहे
अजितदादा पवार, आम्ही फक्त अजितदादांचा फोटो लावणार. त्याला कारण असं आहे, ते अध्यक्ष आहेत. माझा काय भरोसा आहे, तुमचा काय भरोसा आहे, आणखी कोणाचा काय भरोसा आहे? किती लोक तुम्ही बघतायत, काल होते आणि निवडणुकीच्या वेळेला 4 लोक निघून गेले, 4-5 लोक. ऐनवेळी धोका दिला आमच्या पक्षाला. आणि अशा लोकांचे फोटो कसे काय लावणार, फोटो कशासाठी लावायचे? आत्ता आपण सर्व प्रेक्षकांनी पाहिलं की ज्या प्रकारे त्यांचे मत त्यांनी मांडलेले आहेत, हे अगदीच म्हणजे अगदीच सर्वांना हे इन्स्पायर करण्यासारखे आहेत. तर साहेब, एक आता हा शेवटचाच प्रश्न की तुम्ही पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे काम करणार आहात आणि त्यांना काय संदेश देणार आणि कशा प्रकारच्या तयारीने तुम्ही आता उभे राहणार आहात? बघा, निवडणूक पैसे असतील तरच निवडणूक जिंकू शकतो असं ज्यांना वाटतं त्याला कशी मी सहमत नाही. त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर तो निवडून येऊ शकत नाही. पैसे नसताना, इन्फ्रास्ट्रक्चर नसताना निवडून आलेले अनेक लोक या राज्यामध्ये आहेत. पहिलं नाव घेईल तुम्हाला गणपतराव देशमुख साहेब. 55 वर्ष विधानसभेमध्ये होते. नो इन्फ्रास्ट्रक्चर, तुडकी मुडकी साधं घर, 10x15चं घर, खुर्चीत बसायला ती खुर्ची अशी हालायची. 55 वर्ष आमदार राहिले. त्यांच्याकडे पैसे नव्हते, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते, लोकच निवडून द्यायचे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नसताना, पैसे नसताना माणूस निवडून येऊ शकतो. आता कार्यकर्त्यांकडे जगण्या एवढे पैसे आहेत, काही कार्यकर्ते जास्त असतील, पक्ष सामुग्री वगैरे पूर्ण करतो. मला एवढंसं पुरं आहे. आणि कार्यकर्त्याची इच्छा असली ना की मला नगरसेवक व्हायचं आहे, मी पुरा पडेल याला, एवढा जरी आत्मविश्वास दाखवला, मी दगडाला देव बनवेल. माझ्याकडून लिहून घे, मी दगडाला देव बनवेल. कारण ते माझ्यात देव बघतील. मी त्यांना वाटेल की हा माणूस ह्या स्टेजला एवढं काम करतो, आपण का नाही करणार? बरोबर. म्हणूनच तर आपण म्हणतो की घड्याळ तेच आणि वेळ नवी, आणि असंच आपण काहीतरी करणार आहात. प्रेक्षक, आपण पाहिलं की आता खूप मनमोकळेपणाने नलावडे साहेबांनी आपले विचार आणि मत आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. धन्यवाद साहेब. आपण धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण ही मुलाखत दिलीत त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.